पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदि शक्ती मुक्ताबाई की जय। सब संतन की जय। रामकृष्ण हरी माऊली। आज आपण जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीजीच्या निमित्ताने माऊलीच्या श्रीचरणावरती ही शब्द सुमनांजली अर्पण करून एक छोटंसं त्यांच्याविषयीचं चिंतन या निमित्ताने आज आपण करणार आहोत। जगद्गुरु तुकोबारायांचं जे चरित्र आहे ते चरित्र एवढं उत्तुंग आहे की त्याच्याविषयी त्या चरित्राविषयी काही बोलणं हे म्हणजे सूर्याला काजव्याने दिवा दाखवल्यासारखं आहे। पण तरीसुद्धा अंतस्थ जो भाव आहे हृदयातला त्या भावयुक्त अंतःकरणाने हा छोटासा प्रयत्न आहे। जगद्गुरु तुकोबाराय यांचं कार्य आणि त्याविषयीचा एक त्यांनी संप्रदायामध्ये घातलेला आदर्श आणि आजच्या वर्तमान पिढीसाठी त्याचा उपयोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। माझ्या वाचण्यामध्ये एक अभंग होता। त्या अभंगामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, हे जे काही भागवत धर्माचं मंदिर उभं राहिलं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचला, त्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी खांब दिला आणि या मंदिराचा कळस जगद्गुरु तुकोबाराय असं या अभंगामध्ये वर्णन आहे। आपल्या सर्वांना हा अभंग श्रुत आहे, ऐकून माहिती आहे। पण याच्यावरती विचार करत असताना मला एक असा विचार आला मनामध्ये की आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये मी जर या सगळ्याकडे पाहत असेल तर माझ्यासमोर काय त्याचं चित्र येते। तर हा विचार करत असताना मला असं जाणवलं की ही संत मंडळी जी आधी होऊन गेली, आम्ही त्यावेळेला नव्हतो, पण त्यांनी जे काही जीवनचरित्र, जे आदर्श उभे केले, जी ग्रंथसंपदा आमच्या हातात दिली आणि त्याच्यामुळे एक जे काही परिवर्तन घडून आलं, त्या परिवर्तनाचा त्याच्या मागचा जो काही भाग आहे तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून असा आहे किंवा ज्याच्यावर मी असा विचार केलेला आहे। तो विचार असा की माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी या अज्ञानाच्या जमिनीला ज्ञानाच्या नांगराने नांगरून काढली आणि त्याच्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी त्याच्यातल्या ज्या काही काट्या, कचरा, काड्या या सगळ्या वेचून ती जमीन स्वच्छ केली। त्याच्यानंतर नामदेवरायांनी ही जमीन नामाच्या साधनाने भुसभुशीत करून दिली, सुलभ करून दिली। अशा सर्व संत मांदियाळी मंडळींनी ही एक मशागत केली, जमीन तयार केली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी याच्यामध्ये बीजाची पेरणी केली। कदाचित म्हणूनच ही तुकाराम बीज आहे। तिथीने ती बीज आहेच, पण खऱ्या अर्थाने जसं मंदिराचा कळस ते झाले तर त्या कळसाला जाण्यासाठी जसं इवलेसे रोप लावी येले ज्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, तसं हे या बीजाची पेरणी त्या ठिकाणी झाली। आणि आज तुम्ही पाहत असाल की संपूर्ण जगभर, भारतभर जे काही संप्रदायाचं हे जे काही वैभव आणि जे कार्य मोठ्या डौलानी ही भागवत धर्माची पताका जी लहरते आहे, फडकते आहे, त्याच्यामध्ये या लोकांची, या सर्व संतांची खूप मोठा त्याग आणि खूप मोठं त्यांनी केलेलं योगदान आहे। याच्यामध्ये एक विचार आणखीन माझ्या मनामध्ये येतो की हे जे बीज त्यांनी पेरलं आणि ते बीजाचं जे आज फलद्रूप होऊन जे काही वृक्षरूप दिसते
आधी बीज एकले, मग एका बीजापोटी ही जशी अनेक वृक्ष तरू कोटी कोटी जी उभी राहिली. आज तुम्ही पाहाल गावखेड्यांपासून तर शहरांपर्यंत सर्वदूर मग नाम सप्ताह असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथेचं पारायण असेल, भागवत ग्रंथ असेल त्याचा सप्ताह असेल, एकनाथी भागवत असेल, रामचरितमानस रामायणाची कथा असेल, शिवपुराणाची कथा असेल, अनेक पद्धतीने सगळ्या दूर अखंड नाम संकीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून, कीर्तनांच्या माध्यमातून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, म्हणून आज सर्वदूर भक्तीचा एक खूप मोठं छान सुंदर दृश्य जगामध्ये पाहायला मिळते. आणि त्याचं बीज तुकाराम महाराज आहे. हा एक अर्थ मोठा गोड मला लागला. आणि ज्यावेळेला मी तुकाराम महाराजांच्याबद्दल चिंतन करतो, विचार करतो, जसं तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे यम, त्यांच्या नामाचा सामर्थ्य किती मोठा आहे, किंवा त्यांचं नाम घेणं हाच एक मंत्र आहे गड्या हो. आणि म्हणून आम्ही वारकरी मोठ्या निष्ठेने, मोठ्या श्रद्धेने तुकाराम 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 या मंत्राचा जपच करतो. तो या तुकाराम या शब्दामध्ये हे त्यांचं जे नाव आहे याच्यामध्ये पण एक रहस्य आहे, ज्याच्यावरती मी चिंतन करताना मला जे जाणवलं, जे काही कळलं ते मी तुमच्या समोर सांगतो आहे. जसं आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर अध्यात्मामध्ये पहिला जो प्रश्न येतो, मी कोण आहे, मी कुठून आलो, माझा जन्म कशासाठी झाला, माझं ध्येय काय आहे, हे असे जे काही प्रश्न आहे ना, अध्यात्मामध्ये जसं वेदांचे पण महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, तो याच्यामध्ये जे उत्तर सांगितलं गेलं आहे, तू ब्रह्म आहेस. पण पहिला प्रश्न मी कोण आहे, कोहम, आणि मग उत्तर सोहम. तर या तुकाराम या शब्दामध्ये, या नावामध्ये तू का राम, बरं का, तू का राम आहेस. उत्तर आहे याचं हो, अहम ब्रह्मास्मी. तर तू कोण आहेस, तर राम आहेस. आणि ते राम कोण आहेत, तर तुकाराम आहेत, ते परब्रह्म आहेत. अशी एक उत्तर आणि गोड चिंतन हातामध्ये येते. याच्यामध्ये राम हा जो हे जे नाम आलं हेच मुळात बीज आहे. आणि ज्याच्यामध्ये रा हे सूर्यबीज, म हे चंद्रबीज, या दोघांचा विचार करून एक योगशास्त्राप्रमाणे जरी विचार केला तर हे बीज जमिनीमध्ये पेरलं जाते. आणि कसं पेरलं जाते, तो कानी जे पेरिले ते डोळा उगविले, अशा पद्धतीची ही बीज पेरणी आहे. तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये याच दृष्टिकोनातून आणखीन बोलायचं झालं तर केवढं उत्तुंग चरित्र आहे जगद्गुरु तुकोबरायाचं. अणु रेणुहुनी थोकडा तुका आकाशाय एवढा. तुकाराम महाराज सगळ्यात सूक्ष्मात सूक्ष्म आणि सगळ्यात मोठ्यात मोठं या अभंगाच्या माध्यमातून जे वर्णन केलं गेलं त्याचा जर थोडासा विचार केला तर असं लक्षात येते की जसं बघा, पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यामध्ये जे पृथ्वी तत्व आहे, हे पृथ्वी तत्व वास्तविक पाहता आकाराने ज्या पद्धतीने मोठा आहे, 3/4 भाग पाणी आहे, 1/4 भाग पृथ्वीचा, माती जमिनीचा आहे. याच्यामध्ये जर आपण माती घेतली आणि त्याला वस्त्रगाळ केली तर ती वस्त्रगाळ होते. म्हणजे हे तत्व जरी जड असलं तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म भाग आहे. आता त्याचा आकारमान आणि त्याची सूक्ष्मता या दोघी गोष्टीचा आपण विचार केला. पण आता असं विचार करा की एक गडवाभर पाणी घेतलं आणि जमिनीवर टाकलं
तर काय होईल, ते पाणी जमिनीतून झिरपत खाली चाललं जाईल. म्हणजे याचा अर्थ असा, पृथ्वी तत्वापेक्षा हे जे जलतत्व आहे हे अधिक सूक्ष्म आहे. कारण ते त्याच्यातून फिल्टर होऊन किंवा झिरपून खाली गेलं, ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. पण आकारमानाने विचार केला तर पृथ्वी तत्वापेक्षा आकारमानाने ते मोठं आहे. आता जर जलाचा विचार आपण केला तर आपल्याला हे उत्तर मिळते. आता अशी कल्पना करा की आपण एखाद्या नदीच्या काठी उभे आहोत आणि अथांग जल सागर तिथे आहे आणि त्याच्यावर ते सूर्याची किरणं म्हणजे तेजाचे हे किरण पडलेले आहेत. तर त्या पाण्याला कुठेही न हलवता ते किरण त्या पाण्यातून खाली तळापर्यंत चालले जातात. याचा अर्थ असा झाला की या जलतत्वापेक्षा ते तेजतत्व अधिक सूक्ष्म आहे आणि आकारमानाने त्याच्याही पेक्षा मोठा आहे. याच क्रमाने जर पुढे गेले तर ही जी सूर्यकिरणं आता चहूबाजूनी विखुरलेली आहे, पसरलेली आहे, या सूर्यकिरणांना कुठेही न हलवता त्याच्यातून वायू सहज चालला जातो. याचा अर्थ ते तेजापेक्षाही सूक्ष्म वायुतत्व आहे. पण आकारमानाने विचार केला तर ते त्याच्याही पेक्षा मोठा आहे. आणि ह्या सगळ्यात सूक्ष्म हे आकाशतत्व आहे आणि आकारमानाने जर विचार केला तर ते सगळ्या तत्वांपेक्षा मोठं आहे. म्हणजे एका बाजूनी पृथ्वीपेक्षा जल, जलापेक्षा तेज, तेजापेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश सूक्ष्मही आहे. आणि याच क्रमाने जर विचार केला तर मग सगळ्यात सूक्ष्म आकाश आणि आकारमानाने जर विचार केला तर सगळ्यात मोठा आकाश. तसं अणुरेणूहूनही थोकळा, सूक्ष्मात सूक्ष्म जसं आकाश आणि सगळ्यात व्याप्त जसं आकाश. व्याप्त येन चराचरम, म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम गगन सदृशम. त्यांच्यासारखं व्याप्त हे जे सद्गुरु तत्व आहे जगद्गुरु तुकोबरायाचं, हे जसं आकाश सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात व्याप्त आहे, तसं त्यांचं हे जे बीज, त्यांचं हे जे तत्व आहे हे सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात व्यापक अशा पद्धतीचं आहे. म्हणून अणुरेणूहुनी थोकळा तुका आकाशा एवढा. या सर्वाच्या याचा जर विचार एकंदरीत केला तर ह्या अशा पद्धतीचं हे जे काही मोठं विशाल उत्तुंग जे चरित्र आहे, तिथे केवळ एकच उपाय आपल्या हातामध्ये उरतो की नतमस्तक होणे. त्यांच्याविषयी तुम्ही बघा किती, म्हणजे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये ज्या परिस्थिती आल्या ते मोठं विशाल चरित्र आहे. मी तिकडे नाही जाणार, पण तुम्हाला सांगतो की इतकी विशालता, एवढं मोठेपण हे कशाने होते, तर त्याचं एकमेव कारण हेच आहे की त्याचं एकमेव कारण हे आहे की ते स्वतःला त्यांनी एवढं सूक्ष्म, एवढं लघु केलं आणि मग ते त्याच्यातून एवढे विशाल झाले. तुम्ही म्हणाल हे कसं, तर हे असं आहे बघा. त्यांच्याच एका अभंगामध्ये ते त्यांची नम्रता भाव व्यक्त करता, मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. ही इतकी नम्रता, स्वतःला इतकं न्यूट्रलाइज, इतक्या याच्यामध्ये आणणं हे इतकं सोपं नाही आहे. म्हणून संसारामध्ये आज तुम्ही पाल, स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला खूप मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आणि ती एक जी रेस आहे, जी काही स्पर्धा आहे, ती आर्थिक विकासाच्या, भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना मोठं व्हायचं आहे. पण इथे हे सूत्र मात्र आजच्या दिवशी जर विचार केला तर असं सांगते की जे जितकं सगळ्यात छोटं ते तितकं सगळ्यात मोठं आहे. म्हणून ज्याला लहान होता येते त्यालाच मोठं, तोच मोठा होत असतो बरं का. जसं एखाद्या बीजामध्ये एवढा मोठा वृक्ष सांभाळला जातो किंवा सामावून जातो किंवा त्याच्यात गुप्त असतो, त्या लघुत्वातूनच त्याचं विशालत्व जसं असते. हेच तुकाराम बीज आहे की आपल्याला, आणि ह्या लघुत्वाकडून काय होते मग, ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. लघुत्वाकडून गुरुत्वाकडे. म्हणून आपल्या स्वतःला किती लहान करता येते, किती छोटं होता येते, हाच अहंकाराच्या याच्याने भाग झाला. आपल्याकडे म्हणजे नम्रतेचा भाव झाला. आपल्याकडे तशी भूमिका, तशी धारणा, तशी
ही भूमिका आपल्याला जर घेता आली तर मला वाटते हा जगद्गुरू तुकोबारायापासून खूप मोठा घेण्यासारखा गुण आहे की परमार्थिक क्षेत्राने ह्या दिलेला वारकरी संप्रदायाने सिद्धांत आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. तर जितकं लहान होता येते, जितकं लहान होता येईल तितकं लहान होऊन आणि तितकंच त्याच्याने मोठं होता येते. आज विज्ञानाच्या युगामध्ये पहा तुम्ही की पूर्वी पण ज्यावेळेला युद्ध व्हायचे तर मोठमोठे बॉम्ब कितीतरी टनाचे क्विंटलचे टाकले जायचे, त्यांच्यामध्ये विस्फोटक शक्ती असायची. पण जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तर आज अणुबॉम्ब जो छोटा आहे पण विस्फोटक शक्ती मोठी आहे. म्हणजे त्याचा अर्थ लघु जे छोटा आहे त्याच्यामध्ये ऊर्जा खूप मोठी आहे. आणि याच सिद्धांताप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जितकं लहानपण देगा देवा, त्यांनी ही मागणीच देवाजवळ केली आणि त्याच्यामुळे काय झालं की ते तितके महान विशाल झाले. आणि त्यांच्या याच गुणाचा स्वीकार करत मी प्रयत्नशील आहे किंवा संकल्पित आहे की मला जितकं लहान होता येईल, जितकं छोटं होता येईल तितकं ती नम्रता, तो भाव, जेणेकरून हा अहंकार त्रास देणार नाही अशा भूमिकेत राहून आणि जर पारमार्थिक मार्ग स्वीकारला आणि या मार्गाचं अनुसरण केलं तर मला वाटते की हाच मार्ग आपल्याला जसं उगमापाशी छोट्याशा रूपात असलेली नदी जशी पुढे जाऊन मोठी होते आणि शेवटी समुद्रालाही जाऊन मिळते, तसं हे एक सूत्र आहे की हे लघुत्व, हे शिष्यत्व जर आपल्याला घेता आलं तर त्याच्यातूनच गुरुत्व आणि त्या परमपदाच्या त्यांच्यासोबत आपल्याला ती सायुज्यता प्राप्त होते. आणि ती सर्वांना प्राप्त हो अशी प्रार्थना जगद्गुरू तुकोबारायाच्या चरणी करतो आणि इथे थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.